हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज आपण पुरणाचे उंडे करणार आहोत. जो नागपंचमी स्पेशल नैवेद्य असतो, तर तोच आपण आज करणार आहोत. तर यासाठी मी ते 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ती आपण स्वच्छ धुवून ती शिजवून घेणार आहोत. तर इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण याला झाकण देऊन 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर छान आपल्याला मऊसूत अशी ही डाळ शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून पुरण आपलं 1 नंबर होईल. तर आपण कुकर लावून घेऊयात आणि ह्याच्या 4 शिट्ट्या आपण करून घेऊयात. तर आता बघा, ती डाळ खूप छान शिजलेली आहे, मऊसूत अगदी. डाळ मऊसूत शिजल्याने पुरण खूप छान होतं. तर मी इथे अर्धा वाटी गूळ घातलेला आहे. 1 वाटी डाळ होती, अर्धा वाटी गूळ घातलेला आहे आणि छान हे आपण पुरण तयार केलेलं आहे. बघा तुम्ही, नंतर मी चाळणीने हे वाटून घेतलेलं आहे आणि अगदी छान झालेलं आहे पुरण. तर आपण इथे चपातीचे असे छोटे छोटे पोळ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यावर हे पुरणाचा उंडा आपल्याला ठेवायचा आहे आणि तो चारी बाजूंनी अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. खूप छान होतात ते उंडे. अगदीच नैवेद्यासाठी म्हणून नाही, तर लहान मुलांना देखील तुम्ही ते पुरणपोळी खायला नको म्हणत असतील, तर तुम्ही अशा प्रकारे ते उकडून तुम्ही देऊ शकता. किंवा याच प्रकारे तुम्ही तेलावर दोन्ही बाजूने तेल टाकून भाजून जरी दिला तरी खूप छान लागतं. तर मी ते चाळणी ठेवलेली आहे. तर गरम पाण्याखाली आपल्याला हे छान असे उकडून घ्यायचे आहेत. तर बघा किती सुंदर झालेले आहेत. त्याची चकाकी किती छान आलेली आहे आणि इथे लाह्या ठेवलेल्या आहेत. तर नैवेद्याचा हाच महत्त्वाचा भाग असतो. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. घरी एकदा ट्राय करा. लहान मुलांसाठी देखील नक्की ट्राय करा. धन्यवाद.